थँक्यू थँक्यू. उद्घाटन झालं असं मी जाहीर करते. सर्व महिलांचे थँक्स. आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात उद्घाटनानंतर अर्थात गणेश वंदनाने करतोय. तर गणेश वंदनासाठी सुनीता लेपांडे आणि ग्रुप यांना मी ते आमंत्रित करते. गणेश वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो विनाशक गुणीजन पालक विघ्न विनाशक गुणीजन पालक दुरित तिमिरहारक दुरित तिमिरहारक सुखकारक तू दुःख विदारक सुखकारक तू दुःख विदारक तूच तुझा सारखा वक्रतुंड ब्रह्मांड नायका वक्रतुंड ब्रह्मांड नायका विनायका प्रभुराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो सिद्धी विनायक तुझा अनंता सिद्धी विनायक तुझा अनंता शिवात्मजा मंगला शिवात्मजा मंगला सिंदूरवदना विद्याधीशा सिंदूरवदना विद्याधीशा गणाधिपा वत्सला तूच ईश्वरा काय करावे तूच ईश्वरा काय करावे आभव सिंधू कराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो गजवदना तव रूप मनोहर गजवदना तव रूप मनोहर शुक्लांबर शिवसुता शुक्लांबर शिवसुता चिंतामणी तू अष्टविनायक चिंतामणी तू अष्टविनायक सकलांची देवता रिद्धी सिद्धीच्या वरा दयाळा रिद्धी सिद्धीच्या वरा दयाळा देई कृपेची छाया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो स्वागतम शुभ स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम आनंद मंगलम
हितप्रियं भारत भारतं स्वागतं शुभ स्वागतं अथ स्वागतं शुभ स्वागतं स्वागतं शुभ स्वागतं अथ स्वागतं शुभ स्वागतम् नित्य निरन्तरता नवता मानवता समता ममता नित्य निरन्तरता नवता मानवता समता ममता सारथी साथ मनोरथ का जो अनिवार्य नहीं थमता सारथी साथ मनोरथ का जो अनिवार्य नहीं थमता संकल्प अविजित अभिमतं संकल्प अविजित अभिमतम् आनंद मंगल मंगलम् आनंद मंगल मंगलम् हितप्रियं भारत भारतं स्वागतं शुभ स्वागतम् अथ स्वागतं शुभ स्वागतम् स्वागतं शुभ स्वागतम् अथ स्वागतं शुभ स्वागतम् सुरभित नई कामनाएं सुरभित नई साधनाएं सुरभित नई कामनाएं सुरभित नई साधनाएं मैत्री मात क्रीडांगण में प्रौदिन बंधु भावनाएं मैत्री मात क्रीडांगण में प्रमुदित बंधु भावनाएं शाश्वत सुविकसित इति शुभं शाश्वत सुविकसित इति शुभम् आनंद मंगल मंगलम् आनंद मंगल मंगलम् हितप्रियं भारत भारतं स्वागतं शुभ स्वागतम् अथ स्वागतं शुभ स्वागतं स्वागतं शुभ स्वागतम् अथ स्वागतं शुभ स्वागतम् ठीक आहे. सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सर्व या आपल्या सगळ्यांचे बघा अगदी छोटेसे गुण कसे आपल्याला समोर आले. गाता येतं सगळ्यांना पण ते माहीत नसतं की अरे आपल्याला येतं कसं होईल काय होईल. पण अगदी 2 दिवसात त्यांनी इतकी छान प्रॅक्टिस केली. त्यामुळे राधिका दीक्षित, प्रियांका नांदुडेकर, सुनीता लेपांडे आणि अमृता भावे या तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद. आपण हा सगळ्यांना माहितीच आहे की आपलं जे हळदी कुंकू होतं ते आपलं 25 तारखेला होतं. पण काही कारणामुळे आपण ते पोस्टपोन केलं आणि आज आपण ते हळदी कुंकू कार्यक्रम हा करतो आहे. पण त्याहीपेक्षा त्यासाठी खास जी दिवंगत झालेले आहेत त्या दिवशी जी आपली मैत्रीण सुनीता दळवी तिचे निधन झाले म्हणून आपण हा कार्यक्रम पोस्टपोन केला. ती आपली मैत्रीण आपल्या पिकनिकला होतीच. ती शेवटी आपली महिला आहे, मिलेनियम टॉवरमधली ती महिला आहे हे महत्त्वाचं. आणि त्याच्यानंतर शुभा रेवाळे, तिचे मिस्टर अनंत रेवाळे, त्यांचंही एक 4 दिवस अगोदर त्यांचंही निधन झालं. आणि अर्थात आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार त्यांचंही आता परवा दुःखद निधन झालं. तर या सगळ्यांसाठी आपण एक श्रद्धांजली वाहणार आहोत. पण त्याच्याही अगोदर मला एक संदेश असा द्यायचा आहे. शुभा रेवाळेचे मिस्टर अनंत रेवाळे तिच्याकडनं खरं संदेश असा आपल्या सगळ्यांनाच आहे. तिने सांगितलं नाही हा संदेश आहे म्हणून, पण आपण हा संदेश घ्यायचा आहे की तिने तिच्या मिस्टरांचं अवयवदान केलेलं आहे. तर ते खरंच कौतुकास्पद आहे की आपल्या पतीचं ज्याला निधन होतं त्याला किती आपण टेन्समध्ये असतो, पण तरीसुद्धा एक मोठा निर्णय घेतला. डॉक्टरनी सहज त्यांना सुचवलं की जर ब्रेन डेड आहे तरी पण तुम्ही जर अवयवदान केलं तर एक ही लोकसेवा होईल, कोणाला तुमचे अवयव दिले जातील आणि त्यामुळे ते आपल्यामध्ये आहे असं समजलं जाईल. तर हा निर्णय घेताना खरोखर खूप धीराचा तिने घेतला आणि तिने हा निर्णय घेऊन एक सगळ्यांना संदेश दिला आहे की कुठल्याही परिस्थितीत स्त्री
कशी धैर्याने तोंड देते हा संदेश आहे. आणि आपण उगाच कुठल्याही गोष्टीचं गलबलून जाऊन म्हणजे उगाच कुठल्याही गोष्टीचं बाई आता असं झालं आता मी काय करू, पण तिने याद्वारे देशसेवा केलेली आहे, खास मला या निमित्ताने सांगायचं. तर या तिन्ही जणांसाठी आपण सगळ्यांनी 1 मिनिट उभं राहायचं आहे आणि त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे. मिलेनियम टॉवर महिला मंडळ, अरे सगळ्या महिला गेल्या कुठे? आता होत्या ना इकडे, कुठे गेल्या सगळ्या महिला? अरे या या लवकर या लवकर या लवकर या, चला 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 चला. अहो मी तर भाड्याने राहते, मला घेतील महिला मंडळ मध्ये? अरे का नाही घेणार? जरी भाड्याने राहतात तरीही सुद्धा आपण मिलेनियम टॉवर मध्ये राहतोय की नाही, तर मग मिलेनियम टॉवरची प्रत्येक महिला आपल्या मंडळामध्ये येऊ शकते. मला कळेल का या MDMM मध्ये काय काय समाविष्ट आहे? अगं तुला काय माहिती आहे का याच्याबद्दल? आपल्या MDMM मध्ये पिकनिक होते, हळदी कुंकू होतं आणि अजूनही कार्यक्रम होतील, पण सगळ्यांनी एकत्र येऊन करायचं आहे. अरे वा किती छान. अजून कोणाला काही प्रश्न आहे का? तुम्ही सगळ्यांना माहिती आहे का तुम्हाला MDMM बद्दल? मला सांगा, सगळा एज ग्रुप अलाउड आहे का विशिष्ट एज ग्रुप साठी आहे? अरे हे महिलांसाठी आहे, म्हणजे ती लहानापासून ते मोठा, वयाच्या 18 वर्षापासून ती मोठी, अगदी वयाची 70, 93, 95, 99 वर्षापर्यंत ती महिला आपल्यामध्ये सामील होऊ शकते. अच्छा, म्हणजे आता माझी जी शेजारी होती तिची पिकनिक गेली होती, मग ती तुमचीच पिकनिक होती का? तुमची नाही आपली. अरे हो, मी तर आता आले ना, मला तुला माहितीच नव्हतं. रेंटवाले पण चालतं ना? अगदी तू रेंट जरी राहत असली तरी तू मिलेनियम टॉवर मध्ये राहतेस ना, त्यामुळे तू सुद्धा येऊ शकते. तर सगळ्या महिलांना काय वाटते, तुम्हाला सगळ्यांनी यायचं आहे की नाही? सगळ्यांनी आपलं मग सगळ्यांनी आपल्या मिलेनियम टॉवर महिला मंडळामध्ये सामील व्हायचं आहे. आणि ज्या आपल्या मैत्रिणी अजून सामील झाल्या नसतील त्यांनी सुद्धा सामील व्हायचं आहे. तर चला आपण मिलेनियम टॉवर महिला मंडळामध्ये सामील होऊन छान मजा करूया, आनंदाने जगूया, एकमेकांना आनंद वाटूया. काय तुम्हाला काय वाटतं? थँक्यू. तर असं एक छोटीशी मध्ये 22 वर्षात महिला मंडळाने रेकॉर्ड ब्रेक केले. आपण ABCD सगळ्या टॉवरच्या बायका इथे आपल्याला दिसत आहेत. आणि एकत्र आणण्याचं कारणच हे होतं की कमिटी एक मध्ये भांडतायत, A टाईप B टाईपची भांडताय. कमिटी फक्त आपला कोणाचाही त्याचा सहभाग नसतो बरं का, फक्त कमिटीतले जेंट्स लोक एकमेकांशी भांडत असतात काही ना काही कारण. पण आम्ही मग त्याच्यातच जातो म्हणून की बाबा माझ्या नवऱ्याशी हे लोक बोलत नाही तर आम्ही का तिकडे जायचं किंवा. पण तसं काहीही घडलं नाही. जेव्हा मी महिला मंडळाची संकल्पना महिलांना सांगितली त्याबरोबर 11 महिला एकत्र आल्या आणि आम्ही हे महिला मंडळ सुरू केलं. त्या महिला मंडळामध्ये 11ही जणींनी स्वतःचं योगदान दिलंय. त्यातल्या एक वैशाली ठाकूर म्हणून ॲडव्होकेट आहेत, त्यांनी तर आम्हाला रजिस्ट्रेशन आणि सगळ्या फीज त्यांनी आम्हाला इतक्या माफक दरात केलं आणि आपलं महिला मंडळ रजिस्टर केलं. 11 महिला त्यानंतर आम्ही महिला मंडळ रजिस्टर तर झालेलं आहे, पण काहीच काम नाही महिला मंडळाला आणि काय करायचं आणि कसं करायचं काहीही माहीत नव्हतं. त्यानंतर आम्ही अथर्व शीर्षचा प्रोग्राम घेतला. म्हटलं आपण थोड्या महिला बसून अथर्व शीर्ष करूया. 11च्या आमच्या 40 महिला झाल्या. सुरुवातीला खूप साऱ्या महिला अथर्व शीर्षला पण आल्या, पण हळूहळू काही ना काही कारणामुळे घरची कारणं ही कारणं कमी होत गेल्या. पुन्हा महिला मंडळ ठप्प झालं. 2023 साली हे महिला मंडळ सुरू केलेलं आम्ही. 2026 लागले की एवढ्या महिला सगळ्या जमवण्यासाठी आम्हाला. त्यानंतर आम्ही अथर्व शीर्षही आम्ही बंद केलं. त्यानंतर माझ्या एका मैत्रिणीने विचारलं, अगं तुझं महिला मंडळ कसं चाललंय? म्हटलं अरे खरंच काहीच चांगलं नाही चाललंय माझं महिला मंडळ, सगळं शांत आहे म्हणून. तर ती म्हणाली एखादी पिकनिक किंवा एखादा हळदी कुंकू घे. पण पिकनिक जर न्यायचं म्हटलं तर त्यासाठी लागतं की नाही पैसा आपल्याला, कुठेही जायचं म्हटलं तर चांगल्या ठिकाणी पैसा. पण मग एवढा महिलांकडून कसा काढायचा? बरं महिलांना एकत्र जमवायचं म्हणजे तेच एक साधन होतं. तर माझ्या एका मैत्रिणीने इनफॅक्ट प्रियांका जाधव हिने आम्हाला इतकी मदत केली आणि म्हणाले की तुमच्या महिलांची पिकनिक काढा. आणि त्यांनी दिलेल्या याच्यावर मानधनावर आम्ही ती पिकनिक काढली आणि मॉन्टेरिया विलेजला 32 ते 35 महिला गेल्या त्यावेळेस.
त्यामुळे प्रियंका, स्वागत आहे तुझं इथे आणि धन्यवाद. त्यानंतर आम्ही पिकनिक तर काढली, पण आता म्हटलं की एवढ्या बायका जमल्याच आहेत तर आपण एक आयडिया करूया. 500 रुपये काढून महिन्यातून वर्षातून 2 प्रोग्राम ठेवायचे, एक पिकनिक आणि एक हळदी कुंकू. पण आता असं झालं की पिकनिक झाली आधी, हळदी कुंकू झाला त्याच्यानंतर, पण आलेल्या महिला आता म्हणतायत की आम्ही त्या पिकनिकला नव्हतो, आता आम्हाला परत एक पिकनिक पाहिजे. मग ती पिकनिक आता आम्ही पावसाळी पिकनिक म्हणून घेणार आहोत आपल्या महिलांची सगळे. आणि प्रत्येक महिन्यात आपला काही ना काहीतरी प्रोग्राम असणार आहे. आता फेब्रुवारी महिन्यात आपण आरोग्य तपासणी करणार आहोत महिलांची, जसं की ब्लड ग्रुप माहीत नसतो महिलांना, ब्लड ग्रुप, तर तो ब्लड ग्रुप आम्ही करणार आहे. आणि मला आता असं वाटतं की आता महिला मंडळ हे छान पद्धतीने चालले आहे, चांगल्या पद्धतीने गाडी रुळावर आली आहे. कोणीही साथ सोडू नका, एकत्र सगळे प्रोग्राम करू, आपण एन्जॉय करू. जाऊ दे जेंट्स लोक भांडतात, भांडू दे एकमेकांना, आपण कधी भांडायचं नाही, सगळ्यांनी एकत्र राहायचंय. आता मी माझ्या फाउंडर मेंबर्सची नावं वाचते की ज्यांनी आपलं योगदान दिले सुरुवातीला इथे, त्या मेंबर्सची नावं वाचते. आमचे फाउंडर मेंबर आहेत, मी सीमा बोराडे अध्यक्ष, अंजली किंद्रे सचिव आहे आणि किरण गुप्ता खजिनदार आहे. वैशाली ठाकूर ॲडव्होकेट आहेत, त्यांना वेळ मिळत नाही नेहमी यायला, पण त्यांनी खूप मदत केलेली आहे आम्हाला. माधुरी मांढरेकर, वैभवी सागवेकर, रीमा कोळगावकर, प्राजक्ता गुप्ता, अंकिता बोराडे, पल्लवी जांभळे आणि मंजुला शेट्टी, या सर्वांना माझा मानाचा मुजरा. ओळख झालेलीच आहे. मी सीमा बोराडे अध्यक्ष आहे, अंजली किंद्रे या सचिव आहेत आणि किरण गुप्ता या खजिनदार आहेत. वैशाली ठाकूर आलेत का? वैशाली ठाकूर इथे नाही. माधुरी मांढरेकर, या माधुरी मांढरेकर आहेत सभासद. वैभवी सागवेकर, रीमा कोळगावकर, प्राजक्ता गुप्ता, अंकिता बोराडे, पल्लवी जांभळे, मंजुळा शेट्टी. ह्या आमच्या फाउंडर मेंबर आहेत, यांनी खूप साथ दिली आणि एकवटून आम्ही हा महिला मंडळ ओपन केलेला आहे. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. मी अंकिता बोराडे, सीमा बोराडेंची मुलगी आहे मी. माझी मम्मा खूप एक्स्ट्रीम ॲक्टिव्ह आहे. ती आता सिनियर सिटीजनच्या इथे पण चेअरमॅनचं असं पद आहे तिचं, आणि ती इथे पण येते क्लब हाऊसमध्ये योगा शिकवायला सिनियर सिटीजन्सला. स्पेशली ती मोस्टली केयर करते. अच्छा, तो वो एक्चुअली केयर करती है सीनियर सिटीजन्स के लिए, मतलब वो 60+ सबको केयर करती है. तो जब वो 59 की थी तब हम लोग मैं पापा हम लोग सब लोग बैठे थे घर पे, तो वो इतनी एक्साइटेड थी कि मैं कब 60 की होंगी और कब मैं जाऊंगी सीनियर सिटीजन्स के यहाँ पे. तो हम लोग बोले थे, यूजुअली औरतें बोलती नहीं मेरा एज मैं दिखाना नहीं चाहती, मैं 58 नहीं हूँ, मैं 55, ऐसे, लेकिन वो ऐसे बिल्कुल भी नहीं है. उसका ऐसा था कि मैं 60 हो जाऊँ, 60+ हो जाऊँ, कभी एकदम स्वीट 16 है. तो उन्होंने वो सीनियर सिटीजन्स के यहाँ पे भी बहुत अच्छा किया. और जब उन्होंने मुझे ये प्लान बताया था स्टार्टिंग में कि मिलेनियम टावर में हमें ऐसा कुछ करना चाहिए हमें, तो हम लोग ने बहुत लाइटली लिया था वो चीज़, कि हम लोग ने बोला कि नहीं इतना नहीं होगा एग्जीक्यूट मम्मा, हम लोग नहीं करेंगे ऐसा. बट वो अड़ी रही उस पर, उसने वो हमेशा जो भी बोलती है वो करके दिखाना. आई एम सो प्राउड. अभी भी एटलीस्ट 60 में आगे भी वो हमसे सबसे ज़्यादा घर में थी, वो आगे है सब चीज़ें, नॉलेज वाइज भी वो आगे है. वो हमेशा मैंने अभी मेरा LLB कंप्लीट किया है, लेकिन शी नोज़ दी बेस्ट कि कौन से सेक्शंस क्या होते हैं, तो ये कर सकती है वो कर सकते हैं. वो इतना अच्छे से गाइड करती है.
सो आई रिक्वेस्ट एवरीवन ओवर हियर कि प्लीज़ आप ये महिला मंडल मत छोड़िए. हमने स्टार्टिंग से सब कुछ ये बनाया है एंड वी नीड योर सपोर्ट ओवर हियर. एवरी मंथ जैसे मम्मा ने कहा कि हम कुछ ना कुछ करते रहेंगे, कुछ ना कुछ आगे बढ़ेंगे. इनफैक्ट मम्मा मुझे अभी प्रपोजल दे रही थी कि डांस वांस भी करेंगे हम लोग, यहाँ पे कुछ प्रोग्राम्स रखेंगे, अरेंज करेंगे. सो प्लीज़ मुझे चाहिए आप सबका सपोर्ट मेरे मम्मा के लिए, हमारे लिए. थैंक यू सो मच. मतलब मैं माधुरी मांजरेकर, मतलब जब मैं फर्स्ट टाइम आई इधर तो मेरे फ्लोर पे ही रहते थे और पूरा सपोर्ट मेरा मुझे इनका मिला है पहले से. और हर चीज़ के लिए मोटिवेशन इधर से ही मिलता था. और अभी जो भी हमारे मिलेनियम टावर में लेडीज़ के लिए जो भी प्रोग्राम होते हैं, इसके लिए यही सीमा बोराड़े ही आगे रहते हैं और पुश करने वाले भी यही है. तो उनको मैं दिल से धन्यवाद बोलती हूँ. ये मेरी नेबर थी. हर एक चीज़ मुझे पूछती, खाने से लेके सब चीज़ हमेशा मुझे पूछती थी. ठीक आहे, धन्यवाद महिलांनो. आमच्या सगळ्यांकडून बोराडे काकींना थँक्यू सो मच. सगळ्यांना एकत्र आणण्याचं त्यांचंच आहे. काम काढले की लगेच त्या म्हणतात थांब मी याला फोन करते, थांब मी त्याला फोन करते. मला असं पहिल्यांदा वाटते की हा एवढा मोठा प्रोग्राम मी करते तर माझं योगदान काहीच नाही याच्यात. हे सगळे बघतायत, धावपळ हेच करतायत, सगळं म्हणजे सगळं हे करतायत. तुम्हाला काय? धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. खायची गोष्ट आहे, त्याच्यासाठी 10 ते 12 हात लागतात, त्याच्याशिवाय हे शक्यच नाही आहे. आणि आता त्या सगळ्यांच्या आणि तुमच्या साथीशिवाय हे महिला मंडळ शक्य आहे का, हेही मला म्हणायचं. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या महिला मंडळामध्ये सामील झालेला आहात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे शतशः धन्यवाद. आणि आपण असेच छान छान कार्यक्रम करणार आहोत. पुढचं खूप छान छान प्लॅनिंग आहेत. आपण असेच भेटत राहू आणि एकमेकांना आनंद देत राहू. तो क्यों एक दूसरे को आनंद देने के लिए, आनंद बांटने के लिए और कुछ अच्छा काम करने के लिए. बिकॉज स्त्री ये शक्ति है. जहाँ स्त्री है वहाँ आनंद है, जहाँ स्त्री है वहाँ उत्साह है. तो इसलिए स्त्रियाँ जब मिलती है एक दूसरे को, तभी वहाँ उत्साह रहता है, आनंद रहता है, बहुत मज़ा रहती है. तो ऐसे ही हम लोग मिलेंगे. तो ये मिलेनियम टावर महिला मंडल हम लोग ऐसे ही आप सबके साथ से आगे लेके जाएंगे. महिला मंडल का जब भी डिसाइड हुआ, अपने को पहली तो पिकनिक हो गई. पिकनिक के बाद ऐसे डिसाइड किया कि चलो हल्दी कुमकुम लेंगे. तो हल्दी कुमकुम लेने के लिए फिर डेट डिसाइड हो गई. डेट डिसाइड होने के बाद अरे उसके लिए फ्लैग्स तो चाहिए, अपना महिला मंडल का फ्लैग चाहिए. तो हम लोग फ्लैग्स करने गए. और फ्लैग्स जब भी किया तो ये जो फ्लैग्स है, आप सभी लोग ये जो फ्लैग्स देख रहे हैं, ये अपना मिलेनियम टावर है. पूरा मिलेनियम टावर. और मिलेनियम टावर की जो महिला है वो हाथ में ऊपर ऐसे एक दिया लेके जा रही की हम लोग जे नगरसेविका निवडून आलेले आहेत आपल्याकडे, आणि ज्यांनी आपल्याला अपन जी पिकनिक मध्यंतरी झाली, जो हम लोग पिकनिक को गए थे, वो पिकनिक जिन्होंने अपने को स्पॉन्सर किया था, ये अपने सभी महिलाओं को हम लोग यहाँ सत्कार करने वाले हैं. तो M3 रखा जाए तो अच्छा रहेगा. M3 रखा जाए. M3 मिलेनियम टावर्स लेडीज क्लब, ऐसा मतलब. तो क्या ढूंढने में अभी इसमें क्या होता है, मिस हो जाता है. इतने सारे मिलेनियम टावर्स के ग्रुप्स हैं. पहले आप M3 लिखिए, बाद में आप मिलेनियम टावर्स लिखिए तो अच्छा लगेगा. कैसा लगेगा आपको बताना, एक आइडिया. आज के प्रोग्राम तो बहुत सारे हैं. कई महिला रील्स करने वाली हैं, कहीं एक डांस है, लेजी डांस है. ऐसे कुछ प्रोग्राम्स है. आप जब भी देखेंगे तो आपको पता चलेगा रहेगा हम लोग बहुत आज इंजॉय किया. लेकिन सबसे पहले अपनी जो मेहमान आए हैं आज ये प्रोग्राम के लिए खास आपल्या मिलेनियम टॉवर महिला मंडळ आज स्थापना केलेली आहे. आणि खरोखरच हा खूप छान म्हणजे त्यांचं नियोजन आहे. कारण महिला मंडळ म्हणजे खूप मोठी टीम असते. आज माझं स्वतःचं महिला मंडळ आहे, श्री सेवा महिला मंडळ. त्याचे मी अध्यक्ष असून आज आमचं 60+ लेडीज त्याच्यामध्ये जॉईन आहे.
आणि महिला मंडळमध्ये ते बोललेत की सहल काही कार्यक्रम हे सगळे आयोजित होत असतो, पण त्याच्यासाठी अध्यक्षाबरोबर सर्वांचा सपोर्ट असतो. तसंच आमच्या जे श्रीसेवा महिला मंडळचे आहेत आता आलेले आहेत, सगळ्यांना येऊ शकत नाही, पण 1 2 3 महिला, त्याच्यामध्ये महिला जेवढे तुमचे टीम आहे ते ॲक्टिव्ह असले तर मग 500 लेडीज ऑटोमॅटिकली ॲक्टिव्ह होतात. आणि मी तर सर्वांना विनंती करेन, तुम्ही सर्व या महिला मंडळाला जॉईन व्हा आणि मोठी टीम रेडी करा. धन्यवाद. आणि हां, अजून एक मिलेनियम टॉवरमधून या इलेक्शनमध्ये जेवढे पण आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट केला त्यांना मनापासून धन्यवाद. जास्त बोलता येत नाही आहे. थँक्यू. धन्यवाद शैलाताई. प्राजक्ता जगतापला विनंती करते की त्यांनी त्यांचं ओके किरण येतो. किरण ये. किरण बाबी. सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार. आज मिलियन टॉवरच्या सगळ्या महिला या ठिकाणी एकत्रित उभ्या आहेत, बसलेल्या आहेत. त्यांना सगळ्यांना माझ्याकडून आभार व्यक्त करते, कारण 15 तारखेला जे मतदान झालं त्याचा निकाल 16 तारखेला लागला आणि त्या 16 तारखेच्या निकालातून आपल्या सगळ्यांचं प्रेम आम्हाला दिसून आलं, तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला दिसून आला. त्या सगळ्या सपोर्टसाठी, प्रेमासाठी मनापासून आम्हा 14 नगरसेवकांकडून सगळ्यांचे मनापासून आभार. आणि बोराडे ताईंनी ज्या पद्धतीने हा महिला मंडळ उभं केलेलं आहे, तसंच जसं आम्हाला सपोर्ट केलं आहे तसंच या महिला मंडळाला सुद्धा सपोर्ट करा. आणि सगळ्या MTMMचे मी मनापासून आभार करते. अंजली ताई ज्यांनी मला व्हॉट्सअपवरती मेसेज केला त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार करते. असंच आम्हाला या ठिकाणी बोलवत राहा. विविध कार्यक्रम असतात तुमचे, जसे आढावा घेतला आत्ताच ताईंनी, त्या पद्धतीने दर महिन्याच्या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभागी व्हा. धन्यवाद. शिल्पा, धन्यवाद. आपल्या गुरुकुटे साहेबांच्या मिसेस सुद्धा आज आपल्याकडे आलेले आहेत, तर त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. त्यांचाही आपल्याला या सगळ्या कार्यक्रमामध्ये सपोर्ट मिळणारच आहे. अर्थात आपल्या ज्या नगरसेविका जरी निवडून नाही आल्या तरी त्यांचा सुद्धा आपल्याला सपोर्ट मिळणार आहे. तर सर्वप्रथम गुरुकुटे मॅडमचे आपण स्वागत करूया. निवडून येऊ दे, अगर ना येऊ दे, आमची कामं तुम्हाला 100% तुमच्यासाठी जी तुम्ही आम्हाला जे कामं द्याल ते 100% करण्याचं काम हे आम्ही करून टाकूच तुम्हाला, ही मी खात्री तुम्हाला देते. तसेच इथे मी ज्या लेडीज आहेत त्यांच्यामध्ये मी नाव घेऊ इच्छिते. म्हणजे श्रुतिका जगताप म्हणा, सीमा बोराडे मॅडम, भुजबल मॅडम, प्रीती ताई आहेत तिथे. त्यांची मी आभारी आहे की त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद बोलते. आणि हळदी कुंकू हा असा समारंभ आहे की ज्यामध्ये आपण एक सणापेक्षा ते कमी नाही आहे मला असं म्हणायचं, कारण की सणामध्ये आपण कसं रेडी होतो, तयारी करतो, हे म्हणायचं असं हळदी कुंकू. हाँ, तो ऐसा ही हल्दी कुमकुम और दूसरा भी पिकनिक और दूसरा जो प्रोग्राम है आप करते रहिए. हमारा सपोर्ट 100% आपको रहेगा और ऐसे ही एकजुट रहिए. और क्योंकि इसके वजह से जो हम लोग सुख दुख जो रहता है वो हम लोग शेयर करते हैं एक दूसरे को, और वही अभी लेडीज़ को उसका ज़रूरत है. तो आप सब ऐसे एकजुट से रहिए और थैंक यू. मी मेरा 2 शब्द छान छान कार्यक्रम करत आहेत. आता थोडी झलक पाहिली पण ती खूप अप्रतिम होती आणि मी आशा करते की इथून पुढचाही कार्यक्रम खूपच छान असणार आहे. मलाही सहभागी व्हायला आवडेल. आणि ज्याप्रमाणे आपण आपल्या मिलेनियम टॉवर महिला मंडळाचं जे म्हणजे सुरुवात केली ज्या पद्धतीने आणि हळूहळू हा मंडळासाठी तुम्ही प्रयत्न केले आणि इतका छान महिला वर्ग तुम्ही जमवला आहे आणि अजूनही महिला जमतील अशी मी आशा करते. मीही त्याचा एक भाग बनायला मला खूप आवडेल आणि इथून पुढच्या सर्व कार्यक्रमांमध्ये माझाही सहभाग असेल. आणि नक्कीच आमच्या जे पण आपण निवडून दिलेले आहेत आपले नगरसेवक, आपल्या नगरसेविका, त्यांच्याकडून तुम्हाला नेहमीच सपोर्ट राहील, कायमच हातभार असेल. आणि ठीक आहे, मी इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.
मंडळ आयोजित आजच्या हळदी कुंकू प्रसंगी सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि आज खरोखरच हळदी कुंकू सांगितलं ही हळद ही आरोग्यदायी आणि कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक असतं आणि त्या निमित्ताने प्रत्येक महिला तयार होऊन सर्वजण सजून वगैरे एकत्र येत असतो. तर खरंच ही काळाची गरज आहे. हळदी कुंकू निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येणं, कारण की इतकं बिझी शेड्यूल आहे. जो कोणी आपल्या कामांमध्ये आपल्या मुलांमध्ये सगळ्यामध्ये बिझी असतं. आता काही मगाशी म्हणाले की आम्हाला हे मधल्या एकमेकांची आमची ओळख सुद्धा नाही. या हळदी कुंकानिमित्त आज आपण सर्वजण एकमेकांना मिळतोय. ही खूप काळाची गरज आहे आणि इम्पॉर्टंट आहे, कारण की आज काही अजून एक मला एक सांगावंसं वाटतं की ज्या महिलांचे मिस्टर एक्सपायर झाले, अशा महिलांनी आता त्यांनी सगळे आपले म्हणजे मिस्टरांना तेवढं हे झाल्यावर सुद्धा त्यांनी आपल्या मिस्टरांचे पार्ट डोनेट करा असं सांगितलं. खरंच अशा वेळी अशा महिलांना बोलून त्यांचा सत्कार केला. आमचा करण्यापेक्षा अशा महिलांचा सत्कार तुम्ही करा, कारण की ही गरज आहे. आज आपण एकमेकांशी बोलत नाही, फक्त मोबाईल किंवा आपलं काम एवढंच राहिलं आहे. पण एकमेकांशी बोलू, भेटू, तेव्हा आपले प्रॉब्लेम्स काय आहेत ते एकमेकांशी शेअर करू. इवन आज इथे जे हे सगळं लागलेलं आहे, म्हणजे तुमच्या महिलांमध्ये किती ॲक्टिव्हिटीज आहेत, प्रत्येकीमध्ये एक एक गुण लपलेला असतो. तो एकमेकींना समजला तर त्याच्याने एक ग्रुप करून आपण खूप चांगलं काम करू शकतो आणि आजच्या महागाईच्या दुनियेत एकमेकींना सपोर्ट करून आपण पुढे जाऊ शकतो. आज जास्त वेळ घेत नाही, ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. फक्त इतकंच सांगेन की मला इथे बोलवलात, माझा मान सन्मान केलात आणि माझे 2 शब्द ऐकलेत त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कोमल, थँक्यू. आज आम्ही ॲक्च्युली त्यांना बोलवणारच होतो. रेवाळे सरांचं जे असं झालं आहे, पण त्यांचं अजून 10वं सुद्धा झालं नाही म्हणून त्यांच्या मिसेस घराबाहेर पडू शकल्या नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना नाही इथे बोलवलं. पण नेक्स्ट प्रोग्रामला आम्ही त्यांना बोलवून नक्कीच त्यांचं आणखीनच स्वागत करू की हे सगळं केल्यामुळे त्यांनी सगळ्यांना एक धडा शिकवणी दिलेली आहे की बघा, मरताना सुद्धा दान करता येतं. नुसता पैसा, नुसतं ज्ञान हे नव्हे, तर आपल्या ऑर्गन्स देऊन त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं स्वागत झालेलं है और सभी महिलाओं को ये भी मेरा ये कहना है कि वहाँ से आवाज आ रहे है हिंदी में बात करो, हिंदी में बात करो, लेकिन इतनी आदत हो रही है ना कि भाई मराठी ही पहले आता है, फिर ये आदत है अरे अपना. तो कार्यक्रम की रूपरेखा आगे बढ़ाते हुए अभी हमने सबने 2 दिन पहले ही डिसाइड किया कि क्यों नहीं हम लोग रील करेंगे. अभी आज रील का जमाना है भाई, कोई भी ऐसे कोई पिक्चर या देखते नहीं है, इंस्टा पे इमीडिएटली रील देखते हैं और मजा आता है. तो अपनी महिला 2 दिन में ही 2 दिन भी नहीं बोलते, मैं तो 1 ही दिन में उन लोग तैयार हो गए और हमारे पास 4 नाम आ गए हैं रील के. तो हमारी महिला रील के लिए रेडी है. तो जो कोई पहला ग्रुप आना चाहते हैं प्लीज बोल आ रहा है सर्व पाहुणे नाही जरा थांबलाय तर बरं होईल. तर बोल रीलसाठी कोण येतं पहिला पुढं. 4 जणांची नावं आलेली आहेत. मनीषा आणि ग्रुप येतात का पहिला. बरं, अलका आणि ग्रुप, डॉक्टर अलका खाडे आणि ग्रुप, डॉक्टर अलका खाडे आणि ग्रुप रीलसाठी पहिला आपली वेळ नाही आहे. अलका खाडे आणि ग्रुप पटपटली आणि सगळ्यांनी ती रील एन्जॉय करायची आहे.
क्या होता है सबको पता है। अरे इतनी इम्पोर्टेंट है अपनी आंख, तो होना ही चाहिए ना। और सच धज के जब स्त्रियां सामने आती है तो उसका एक अलग ही ऑरा होता है कि नहीं। तो ये सभी के लिए फिर से जोरदार तालियां होने चाहिए चाहती हूँ। और उनको हम लोग तुलसी देके उनका सत्कार करेंगे प्लीज। सबसे पहला मैं बोलती हूँ वैभवी सागवे उनका कंप्यूटर का बिजनेस है कुछ, तो 2 शब्द बोला जाए प्लीज, ओनली 2 मिनिट्स। वैभवी सागवे, त्यांचा सगळ्यात पहिला सत्कार केला जाईल। सीमा, ॲक्च्युली माझं नाव सांगते वैभवी सागवेकर आणि माझा सिद्धिविनायक इन्स्टिट्यूट आहे जे गेले 22 वर्ष ॲक्टिव्ह आहोत आम्ही त्या ह्याच्यामध्ये। मला असं वाटतं की लेडीजने पण अवेअर व्हावं, काही सायबर क्राईम्स होतात त्याच्याबद्दल। 1-2 मिनटं फक्त आमचे सर तुम्हाला एक हे देतील, डेमो देतील, ज्याचे तुम्ही अवेअर असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल। उद्या काय क्राईम होतं कसं होतं ते थोडं। हाय, माझं नाव प्रथमेश सागवेकर, मी सायबर सिक्युरिटी इंजिनियर आहे आणि बी ऑफ सिद्धिविनायक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट। मी तुम्हाला एक छोटंसं सायबर सिक्युरिटी अवेअरनेस बद्दल एक टीप किंवा एक असं वुमेन इन सायबर सिक्युरिटी कसं असायला पाहिजे, सिक्युअर कसं असायला पाहिजे, तर मी पहिला तुम्हाला सायबर सिक्युरिटी काय असतं ते सांगतो। आता जसं डिजिटल वर्ल्डमध्ये आपलं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होतं आहे, शॉपिंग होतं आहे, आपण ओला उबर सगळं आपण ऑनलाईनच करतो। पण ते करताना आपल्याला सिक्युरिटी पण तेवढीच हे करायला पाहिजे। म्हणजे आपण पाऊल उचलताना, ट्रान्झॅक्शन करताना, परत काही बाय करताना काय सिक्युरिटी मेजर्स घ्यायला पाहिजे हे सगळे आता मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगणार आहे। तुम्हाला ती फॉलो केली तर पुढे जाऊन तुम्हाला फ्रॉड व्हायचे चान्सेस कमी होते। की हे सगळे कॉल जे असतात ते फ्रॉड असतात। हे करताना जे पोलीस असतात ते तुम्हाला डायरेक्टली फोन, व्हिडिओ कॉल किंवा असे कधी करत नाही। काही असेल तुम्हाला एफ.आय.आर नोटीस याची डायरेक्ट येतात आणि जे पण तुमच्यासोबत असं इमोशनली टार्गेट करून केलं जातं, तुम्हाला एक लिंक पाठवली जातात, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायला बळजबरी केली जाते। आपको मराठी समझ आहे या तो बेसिकली है कि आपको अगर साइबर क्राइम में अभी मैंने जिसका बताया तो इसमें मैंने डिजिटल अरेस्ट करके कैसे बताया। इसमें अगर आपको कोई फ्रॉड कॉल आ रहा है तो वो कैसे आपको अवॉइड करना है, तो उसमें कैसे है कि आपको मलिशियस लिंक शेयर करेंगे या फिर वो कैसे आपको आइडेंटिफाई करना है, वो सब जो नॉलेज है वो हमें हम जितना कंप्लीट फील्ड में जो हमारी मैम है वो आपको एक चीज़ बताएगी इसमें कि कैसे आपको इसमें बिहेवियर करना है, इवन सेफ्टी कैसे ये करना है, उसमें अपनी टीम चेक करके और एक कंसेप्ट है जिसमें कि फेस मॉनिटरिंग करके सोशल मीडिया पे वीडियो डाली जाती है, जिसमें कि आपका फेस यूज़ करके आपका गलत मैसेज जो है या फिर पॉलिटिशियन का गलत मैसेज वो आपको शेयर किया जाएगा। तो ये सब चीज़ें हैं वो कैसे आपको अवॉइड करना है, तो इसके लिए आपको अलग अलग टेक्निक्स हैं कैसे सेफगार्ड कर रहे हैं। तो ये सब कोर्सेज हमारे पास है, जैसे कि MSc IT कोर्स है सिद्धिविनायक कॉम्प्युटर इंस्टीट्यूट में, उसमें लेटेस्ट साइबर सिक्योरिटी अवेयरनेस रिगार्डिंग कौन से प्रिकॉशंस हमें लेनी चाहिए और कौन से अलग अलग कंट्रोल्स है जो कि हमें इम्प्लीमेंट करने चाहिए जिससे कि हमें प्रिवेंशन करें। नेक्स्ट हमारा जो साइबर सिक्योरिटी है मतलब ये जो हमारा डेटा है वो बेसिकली ग्लोबल इसमें स्टैंड करता है। अगर आपका एक का डेटा जा रहा है तो ऑल ओवर इंडिया वो ये हो रहा है। तो बेसिकली आप अगर आपका डेटा लीक कर रहे हो तो ऑल ओवर इंडिया को आप ये सपोर्ट कर रहे हो। तो बेसिकली आपको सिद्धिविनायक कॉम्प्युटर में कैसे मैम आपको सपोर्ट करेगी कि कैसे आपको साइबर अवेयर रहना है। आगे मैम आपको कुछ ये बताएंगे। थँक्यू, तुम्ही आम्हाला एवढा प्रोत्साहन दिलात आणि ते चान्स दिलात, थँक्यू सो मच। आणि आपण सगळ्या महिला असंच एकत्र येऊ आणि एज्युकेशन पण थोडं आपल्याच कॉलेजमध्ये घेऊ। ओके,
थँक्यू मॅडम. आपल्याला अजूनही दोन सपोर्टर आहेत की यांनी इथे ॲड केलेली आहे त्यांची. पण सर्वप्रथम सगळ्या महिला जात आहेत. मला कळत नाही की थोडा वेळ आपल्याला उशीर झाला आहे, पण कृपया त्यांनी जर बसलं तर सगळ्यांना जास्त आणि गेम सुद्धा आहे, सगळ्यांनी गेम पण खेळायचे. तुम्ही असं जाऊ नका, एवढा मोठा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. मला कल्पना पण उशीर झाला आहे, तुला मान्य असेल तरी तुम्ही सपोर्ट करा आणि थांबा. लाईट गेल्यामुळे आम्ही काहीच करू शकलो नाही. Anyway, तर आता आपण आपल्या ज्या मिलेनियम टावर कमिटी मेंबर ज्या आहेत महिला कमिटी मेंबरचा आपण सत्कार करणार आहोत की त्यासुद्धा आपल्या महिला आहेत, कमिटीवर आहेत, अर्थात त्यांचं ते पद आहे आणि त्यांनी आपल्या सोसायटीमध्ये या महिला मंडळाबद्दल सांगायचं आहे. हा त्यातलं जास्त आहे आणि त्या कमिटी मेंबर आहेत म्हणून आपण खास त्याचा सत्कार करणार आहोत. तर सर्वप्रथम मी नाव घेते ए टाईपच्या महिलांचं. मृदुला काळे आणि कादंबरी मोकाशी. मृदुला काळे आणि कादंबरी मोकाशी सोशल मीडियामध्ये आता तुम्ही रील्स टाकतात किंवा काही कंटेंट टाकतात तर ते आपण पब्लिकली टाकतो. तर अशी दोन प्रकार असतात, पब्लिक आणि प्रायव्हेट. तर आपल्याला जर सोशल मीडिया अकाउंट जसे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हे आपल्याला सेफगार्ड करायचे असते तर ह्याला आपण काय सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊ शकतो. तर हे मी तुम्हाला सांगतो. बेसिकली तुम्ही आता तुमचं अकाउंट प्रायव्हेट करू शकता. त्याच्यामध्ये पब्लिक आणि प्रायव्हेटमध्ये काय असतं, जर मी तुमचं अकाउंट ओपन करतोय, कोण युजर ओपन करतोय तर तो अकाउंट तुम्हाला प्रायव्हेटमध्ये जर तुम्ही केला तर तो तुम्हाला ब्लॉक दाखवणार की डायरेक्ट ॲक्सेस भेटणार नाही जोपर्यंत तुम्ही फॉलो रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करत नाही. तर ही तुम्ही एक फर्स्ट मेजर घेऊ शकता की तुम्ही तुमचं अकाउंट प्रायव्हेट ठेवू शकता. त्याच्यानंतर मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन. जसं तुम्ही बँकिंग करताना OTP जसं तुम्हाला येतो तसंच तुमच्या सोशल मीडिया अकाउंटला तुम्ही एक OTP जो आहे तो मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशनचं सेटिंग एक ऑन करून ठेवायची, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन कधी म्हणजे कोणी लॉग इन केलं किंवा तुमचा पासवर्ड कुठे लीक झाला, कोणी तुमचं सोशल मीडिया अकाउंट आहे ते मिसयूज करू शकतो. बेसिकली अजून तुम्ही काय बघू शकता की याच्यामध्ये सोशल मीडिया सोडून most of them came to say 22 years. So 22 years is a very big long gap just for us to unite. And this day was not possible without Mrs. Alka Bhujbal. Clap for her. All of you clap for her. She's a brave heart. She has gone through so much suffering, but she stands for women. So one woman for अनेक women. So this is the woman power of Millennium Towers. Clap all of you. Let us enjoy together. Let us share together. Okay, we have small problems. We need now, okay, I would suggest some small work for them also because they are hungry for work also. So we need a share auto from Millennium Tower to Vashi. Okay, at odd hours, afternoon time, everybody is having 2-3 hours, but no driver for them, and they cannot drive themselves. So we need, some set of social services which are very important, and we can suggest them and they will do for us. So just 3 cheers for all the Mahilas today. All. I would like to know name many. Nandur Dikar, then Preeti Madam, Alka Khade, Alka Bhujbal, Mrs. Borade, Mrs. Doshi. They are doing long time. They are doing social work, but they are not recognized. So I want some recognition there. Just clap for everybody, all of them. Thank you. Today's program is a success. Okay? हाँ मैडम, जो आपने बोला है वो जरूर पूरा होगा. आपकी मन्नत आपने जो मांगा है अभी महिला मंडल करके दिखाएगा. इनको शेयर ऑटो चाहिए यहाँ से लेके मिलेनियम से लेके वाशी तक. हमारे यहाँ पे शेयर ऑटो नहीं चलती है, लेकिन 2-2, 3-3 महिला जब चलती है तो हम लोग शेयर ऑटो रखेंगे ऐसे बोल रहे हैं हमारी महिला मंडल को. सबसे पहला क्वेश्चन आया है की ये उनको सॉल्व करें हम लोग. म्हणजे ह्याचे पाठपुरावा आम्ही करणार आहोत. शेअर ऑटो आपल्या मिलेनियम टावर पासून ते वाशीपर्यंत जातील हे आम्ही आश्वासन देतो तुम्हाला. कोविड जब आया था एक योग ही एक ऐसा माध्यम था जो हमें लंबी गहरी सांस मिला. तो हमें सबको योग थोड़ा अपनी भागदौड़ के जीवन से निकाल के थोड़ा अपने लिए समय निकालना चाहिए जो हम और ज़्यादा एक्टिव हो सकें. तो हमें थोड़ा दिन में कम से कम 15 मिनट निकाल के योग क्लासेस प्राणायाम थोड़ा करना चाहिए. धन्यवाद.
मैं कविता बोलना चाहेगी कि उसको बहुत लेट हो रहा है, छोटा बच्चा है उसका, इसलिए हम लोग उसको बच्चा नहीं है छोटा, ओके ओके ओके। एक लेजी डांस के लिए 1 मिनट रुकिए हमारी एक। तो ये पोएम आप सबके लिए है और आपके सबके स्पिरिट के लिए है। सुनिए। सीमा, कविता, किरण आई, प्रीति, अर्पिता और अलका आई, रंग बिरंगी तितलियों जैसी यहाँ सारी मिलेनियम की मेरी सारी सहेलियाँ आई। कोई अच्छी लिखती है, कोई अच्छा गाती है, कोई अच्छी लिखती है, कोई अच्छा गाती है, कोई अच्छा सुनाती है तो कोई अच्छा पकाती है। कोई फिटनेस कोच है, कोई ब्लॉगर है, कोई टीचर है तो कोई अच्छी आर्टिस्ट भी है। शक्ति का हम अंश है, शक्ति का हम अंश है, सृजन की शक्ति हम धारण करते हैं। भले ही नहीं जानते हम एक दूसरे को, भले ही नहीं जानते हम एक दूसरे को, पर आज खुल के सबसे मिलते हैं, किसी को इंस्पायर करते हैं और किसी से इंस्पायर होते हैं। सालों के बाद आज एक साथ मिले हैं, सालों के बाद आज एक साथ मिले हैं, एक दूसरे की खामियों को नज़रअंदाज करते हैं और एक दूसरों की खुशियों को खूबियों को ज़रा सराहते हैं। चलो शक्ति के इस समागम में, चलो शक्ति के इस समागम में हम सब मिलकर उत्सव की तरह मनाते हैं। चलो शक्ति के इस समागम को हम सब मिलकर उत्सव की तरह मनाते हैं। थैंक यू सो मच। दिस इज फॉर ऑल ऑफ यू। मेरे सामने वाली खिड़की में एक चाँद का टुकड़ा रहता है। मेरे सामने वाली खिड़की में एक चाँद का टुकड़ा रहता है। अफसोस है कि वो हमसे कुछ टुकड़ा रहता है। मेरे सामने वाली खिड़की में एक चाँद का टुकड़ा रहता है। तंबाकू, वाओ, आहा नशा। प्यार तुम्हें
हमको तुझसे प्यार है, पिया के करार है, आजा मेरी दुल्हन, तेरा इंतजार है। हमको तुझसे प्यार है, पिया के करार है, आजा मेरी दुल्हन, तेरा इंतजार है। माझं नाव अनुराधा धनेश्वर आहे. माझं ब्रँड नेम आहे ओरोनल. मला फक्त महिला MTMMला एक सजेशन द्यायचं आहे. जसं आपण पिकनिकबद्दल बोललो, देन हळदी कुंकूबद्दल बोललो, तर मला असं वाटतं हा एक प्लॅटफॉर्म आहे. तर ह्या प्लॅटफॉर्ममध्ये बिझनेससाठी ही संधी मिळाली पाहिजे. म्हणजे स्टॉल्स आले पाहिजे वेगवेगळे, जे म्हणजे जसं माझं ज्वेलरीचं आहे तसं इतर मी महिला वेगवेगळे व्यवसाय करत असेल त्याचे स्टॉल्स अरेंज झाले पाहिजे, जेणेकरून त्या महिलांना पण ह्या माध्यमात थ्रू बिझनेस मिळेल. असं ही एक रिक्वेस्ट आहे माझी MTMMकडनं. थँक्यू. मध्ये कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही नाही आहे. मग ते त्याची शेल्फ लाईफ आहे ती 1 वर्षाची आहे. म्हणजे आपण ते मिल्कशेक्स वगैरेसाठी खूप छान यूज होतो त्याचा. तर मग जर कोणाला हवे असतील तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. मी माझं स्टँडी तिथं लावलेली आहे, त्याच्यावर सगळे फ्लेवर्स वगैरे आहेत. प्लीज हां पुरंसं आहे. फ्रूट मी आता फ्रूटची पण डिलिव्हरी देते आपल्या सोसायटीमध्ये. जर कोणाला फ्रूट हवे असतील तर सीझन वाईज माझ्याकडे अंजीर खूप चांगल्या प्रकारचे आहेत. अंजीर जे आहेत ते ऑर्गॅनिक आहेत, त्याला कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही. अंजीर माझ्या स्वतःचे शेतातलं अंजीर आहे. तर जर कोणाला अंजीर हवे असतील तरी प्लीज कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. एक ब्रँड नेम परत सांग श्रुती. मी फ्रेश ॲग्रो बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड. थँक्स. यही बीच से D273 मैं रेनू सक्सेना आज इतनी बड़ी संख्या में अपने कैंपस में स्त्री समूह देखकर यकीनन बहुत अच्छा लगा. मुझे ये कहना पड़ेगा ये स्त्री समूह नहीं शक्तिपुंज है. और हम हमेशा से ये सुनते मानते आए हैं कि नर से नारी भारी, नर से नारी भारी, और एक बार जो ठान ले वो करके दिखाने वाले. तो इस शक्तिपुंज को मेरा तहे दिल से नमन. और अभी बैठे बैठे मैंने देखा कि हमारे कैंपस में कितनी हुनरमंद महिलाएं हैं. कोई बिजनेस करता है, कोई ज्वेलरी शॉप चलाता है. और इससे पहले जो हुनर अभी हमने यहाँ स्टेज पे देखे हैं डांस के, यकीनन मैं आपके ग्रुप को सलाम करती हूँ. बहुत खूब. अपनी सारी जिम्मेदारियों को निभाते हुए हम अगर अपने शौक पूरे कर पा रहे हैं तो ये बहुत बड़ी बात है. अभी जो समय चल रहा है बहुत बुरा है. कहते हैं ऐसा हो जाएगा वैसा हो जाएगा, पर अगर इस दौर में हम नारियां उस चीज को भी संभाल लें,
तो मुझे लगता है कि दुनिया की स्थिति बहुत जल्दी बहुत अच्छी हो जाएगी। और मेरे मन में अभी अभी ये लाइन उभरी है कि अभी प्रलय की बात करो मत, अभी प्रलय की बात करो मत, नहीं मरेगी मानवता। अभी प्रलय की बात करो मत, नहीं मरेगी मानवता। गीता का वह अमर गायक मेरे अंदर है अकुआता। मैं चाहूं तो सृष्टि पलट, अन्याय जला कर दूं मैं राख। मैं चाहूं तो सृष्टि पलट, अन्याय जला कर दूं मैं राख। युग प्रवाह की दिशा मोड़ दूं मैं भारत की नारी एक। और इसमें सभी शामिल है हमारे मिलेनियम कैंपस की नारियां। मैं सबको तहे दिल से आपका अभिनंदन करती हूँ, आपका आभार। इसी तरह इस शक्ति पुंज को बनाए रखिए और हम वो सब करके दिखा सकते हैं जो हमसे पहले किसी ने सोचा भी नहीं होगा, उसको साकार करके दिखाएंगे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आपके ही बीच से D273 मैं रेणु सक्सेना आज इतनी बड़ी संख्या में अपने कैंपस में स्त्री समूह देखकर यकीनन बहुत अच्छा लगा। मुझे ये कहना पड़ेगा, ये स्त्री समूह नहीं शक्ति पुंज है। और हम हमेशा से ये सुनते मानते आए हैं कि नर से नारी भारी, नर से नारी भारी, और एक बार जो ठान ले वो करके दिखाने वाले। तो इस शक्ति पुंज को मेरा तहे दिल से नमन। और अभी बैठे बैठे मैंने देखा कि हमारे कैंपस में कितनी हुनरमंद महिलाएं हैं। कोई बिजनेस करता है, कोई ज्वेलरी शॉप चलाता है, और इससे पहले जो हुनर अभी हमने यहाँ स्टेज पे देखे हैं डांस के, यकीनन मैं आपके ग्रुप को सलाम करती हूँ। बहुत खूब। अपनी सारी जिम्मेदारियों को निभाते हुए हम अगर अपने शौक पूरे कर पा रहे हैं तो ये बहुत बड़ी बात है। अभी जो समय चल रहा है बहुत बुरा है, कहते हैं ऐसा हो जाएगा वैसा हो जाएगा, पर अगर इस दौर में हम नारियां उस चीज को भी संभाल लें तो मुझे लगता है कि दुनिया की स्थिति बहुत जल्दी बहुत अच्छी हो जाएगी। और मेरे मन में अभी अभी ये लाइन उभरी है कि अभी प्रलय की बात करो मत, अभी प्रलय की बात करो मत, नहीं मरेगी मानवता। अभी प्रलय की बात करो मत, नहीं मरेगी मानवता। गीता का वह अमर गायक मेरे अंदर है अकुआता। मैं चाहूं तो सृष्टि पलट, अन्याय जला कर दूं मैं राख। मैं चाहूं तो सृष्टि पलट, अन्याय जला कर दूं मैं राख। युग प्रवाह की दिशा मोड़ दूं मैं भारत की नारी एक। और इसमें सभी शामिल है हमारे मिलेनियम कैंपस की नारियां। मैं सबको तहे दिल से आपका अभिनंदन करती हूँ, आपका आभार। इसी तरह इस शक्ति पुंज को बनाए रखिए और हम वो सब करके दिखा सकते हैं जो हमसे पहले किसी ने सोचा भी नहीं होगा, उसको साकार करके दिखाएंगे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। क्लब हाउस में सीमा बोराडे मैडम योगा क्लास लेती है, वो फ्री ऑफ कॉस्ट। सुबह 6:30 to 7:30 है, मॉर्निंग 6:30 to 7:30, ओनली वन बैच, तो फ्री ऑफ कॉस्ट है, आप सभी लोग आ सकते हैं। मी या मिलेनियम टॉवरमध्ये फ्री योगा घेते। मिलेनियम टॉवर उत्सव हॉल आहे तिथे सकाळी 6:30 ते 7:30 पर्यंतची बॅच माझी आहे। त्यानंतर माझे 8 ते 9ची बॅच आहे, ते गार्डनमध्ये सिनियर सिटीजनना मी शिकवते। तर तुम्ही सगळ्या त्याचा लाभ घेऊ शकता योगाचा। या नक्की योगा क्लासमध्ये, योग करा, निरोग राहा, हा तुम्हाला संदेश। थँक्यू भारती, थँक्यू। हेलो, मुझे बस इतना ही कहना है कि इतनी सारी महिलाओं को एक साथ लेके आने में बहुत ज़्यादा कोशिश करनी पड़ती है, क्योंकि हम महिलाओं के बहुत ज़्यादा थॉट्स होते हैं कि हम ज्वाइन करेंगे तो फिर कैसे टाइम को मैनेज करेंगे, कब जाएंगे, कब आएंगे, घर की रिस्पॉन्सिबिलिटीज़ कैसे उठाएंगे। अरे भाई, मेरे घर में तो बोल रहे हैं कि कोई ज़रूरत नहीं है जाने की, लेकिन फिर भी मैं सीमा मैडम को तो धन्यवाद दूंगी, क्योंकि उन्होंने पहले ही इस महिला ग्रुप की स्थापना कर दी थी।
लेकिन हमें जिसने मोटिवेट किया वो है अलका भुजबल जी, और उनके ही एक वर्ड पे हम सबने कुछ भी न सोचते हुए फटाफट मोबाइल उठाए और मेंबरशिप ले ली। सो थैंक यू वेरी मच। और ये प्रोग्राम बहुत अच्छा किया, इसके बाद भी ऐसे ही अच्छे अच्छे प्रोग्राम होते रहेंगे जो सेंसिबल होंगे, हम लोगों को कुछ नॉलेज देकर जाएंगे और हमारे कुछ टैलेंट को शेयर करने के लिए हमें स्टेज उपलब्ध करवाएंगे। मन से धन्यवाद आप सभी का और इन दो पदाधिकारियों का। लेडीज, आई होप आज तो अलका जी के बुलाने पे सब आ गए हैं, लेकिन आप अपने बारे में भी कुछ अच्छा ही सोचते होंगे कि घर से कैसा निकला जाए, थोड़ा सा रूटीन चेंज हो आपका। तो मैं भी डांस क्लासेस लेती हूँ घर पे, फिट विद डांस, लिटिल बिट जो है थोड़ा इंजॉय करना चाहिए म्यूज़िक के साथ भी, और कुछ ना कुछ मोटिवेट अपने आप को करते रहना चाहिए। और इट्स गुड कि आप अगर ज्वाइन करते हैं तो थोड़ा म्यूज़िक के साथ आपके लिए लाइफ में जो है चेंजेस आएंगे, बहुत अच्छा फील होगा, क्योंकि रूटीन में तो सब लोग बोर हो जाते हैं, कुछ अलग भी करना चाहिए सबको। थैंक यू। आई एम स्टेइंग A6 701। एक सैंपल हो जाए। एक सॅम्पल राहिले। हॅलो, मी स्वाती B4 404 तुमच्यासमोर एक छोटासा चुटकुला म्हणा किंवा काहीतरी माईक जवळ धरा. येतो आवाज? अहो, माझं नाव स्वाती काळे, म्या B4 404 मध्ये राहते. चायला यायचं काय म्हणली मी? नक्की. चल बोल पटापट, चल बोल पटापट, चल बोल पटापट. या बया तुम्हाच मुंड्यांनी काय झक्कास डान्स केला हा? आणि काय झक्कास कापड, काय दागिनं, काय मेकअप, काय वा वा वा, समध्या सुंदर दिसतात बघा, अगदी छान. एक व्हिडिओ कोणतरी काढा बया या लोकांनी, या बायकासनी, आणि सगळ्यांनी घरी गेल्यावर नजर काढायची बाया का? हा, सगळ्या बायांनी बघा, नाहीतर उद्या काय खरं नाही तुमचं. बघा बरं, आपण सांगितलंय. बरं झालं यांनी काळ्यात घातले बाई, कोण नजरच नको लागायला, कोणाचीच नजर नाही. आता या बायका त्या दिवशी लय हळदी कुंकाला चालल्या, आणि मग काय गप्पा मारत्या बाई, म्हणत्या हा इकडचा असा किंवा तिकडचा तसा, येणी असं केलं आणि त्याची गेली पळून. काय करायचंय, मी आधी संध्याकडे जाती, पण कसं आहे ना, आपल्याला काय आपलं घर भलं आणि आपण भलं, नाही तुझं कॉफी खुशीत करत बरे का. हा, तू काय करता वाटतं? आवाज नाही आलेला आहे म्हणून. या खरं बोलत्या बरं का, खर्रा बोलल्या त्या सगळ्या बायका करतात. पण या कसं थोडंच आपलं इकडं थोडंसं जाऊन सांगायचं, या बाईकडे काम केलं तर तिकडे जाऊन सांगायचं, तिकडे केलं का इकडचं. थोडीशी गंमत लय चाटवाट होतं, लय मज्जा येते. लोक विचारते काय गो तिकडं काय झालं होतं, मग ह्याची बायको कुठे आहे, त्याची बायको काय. आता हिला काय नवरे कमी पडले, फालतूगिरी असते नुसती या बायकांची, नुसत्या नट्टा पट्टा करून जायचं. पण ठीक आहे, तुम्ही तर फक्त सणावारच करताय, त्यामुळे कसं गाळ दिसते, अगदी गाळ, सगळ्यांनी नजर काढायची. आता त्या दिवशी वटपौर्णिमा होती, सगळ्या बायका अशा गोल गोल फिरतात. अरे तुम्ही नवऱ्याची पूजा करताय ना, बोलतात कसं काय माहिती नाही, आमचा कसला पडलाय, वरून पडलाय आणि पवित्र झालाय. बघ आता काय नवऱ्यासनी बोलावं आणि या बायकासनी. नवरे पण तसले काय पडलेली नसते त्यांना बायकांची, पण बायका आपल्या लय रुबाब, माझा नवरा असं, माझा नवरा तसा. अगं बाई काय सांगती, मागं जाऊन फक्त ऐकायचं काय बोलतो ते, बाकी काय नाही. पण तुम्ही समध्याने लक्षात ठेवा, गॉसिप करायची नाही. बोला पटापटा, गॉसिप म्या करणार नाही. थोडीशी करायची, मज्जा येते, मज्जा येते,
मज्जा होती ना आणि गप बसला का कसा झालं बघ काय मजा नाही येत थोडीशी मजा करून घ्यायची म्हणून एकत्र यायचं कसलं आता बाईंनी ठेवलंच आहे आपल्याला मज्जा करायला हळदी कुंकाला काय पिकनिक काय चालला पटापटा लय मज्जा करू आपण लय मज्जा करू थँक्यू आता तू एवढी झाक 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 सांगितलं आणि आम्ही सगळ्या बायका एवढ्या झाक झाक होऊन आलोय ना तर मग आपण झाक मजा करूया आणि आज झाक एन्जॉय केलं की नाही सगळ्यांनी अरे वा थँक्यू खूप सुंदर जरा एक मजा आली या सगळ्यासाठी अरे तिचं नाव प्लीज सांगितलं नाही तू तुझं नाव सांगितलं ना स्वाती काळे हिने इतकं झाक सांगितलं ना सगळ्यांनी की कोणीही सुद्धा दॉस की जसं आता सांगितलं गेलं की एका कॉलवर पटापट खरंच आहे पण पटापट महिलांनी स्क्रीनशॉट काढले आणि टाकले पटापट तर त्या कोण आहेत तर त्या ह्या अलका भुजबळ आहेत ह्यांनी माझा अर्ध्यापेक्षा म्हणजे जास्त पाऊण ग्रुप ह्यांनी कव्हर केलेला आहे इकडे तिकडे सांगून सगळीकडे नाव महिला मंडळाचं खरं तर अलकानेच पुढे काढलेलं आहे त्यासाठी मी तिचे खूप खूप धन्यवाद म्हणते अलका तू अशीच मला सपोर्ट करत राहा आपण सगळे मिळून महिला मंडळाचा प्रोग्राम महिला मंडळ पुढे पुढे नेऊ सगळ्यांच्या साथीने आम्हाला प्रेरणा मिळते तुमच्या सगळ्यामुळे थँक्यू सुमिता सुम